पुढचं उदाहरण घेऊया. उदाहरण काय आहे पहा. या असे 3 आकृत्या दिल्यात पहा. वरती 4 आणि 10 आणि 80, 12, 6, 144, 17, 3 तर काय येणार. इथं पर्याय दिलेत पहा. प्रश्नचिन्हाच्या जागीचं आपल्याला उत्तर शोधायचंय पहा. मग आता काय संबंध आहे याच्यामध्ये. आता हे पहिलं पाहिलं ना की पटकन लक्षात येतं पहा, लगेच क्लिक होतं. 4, 10, 40 काय केलं इथं पहा. 4, 10, 40 आणि हे 40ची फक्त दुप्पट केली, आला 80. इथं सुद्धा तसंच आहे. बघितल्या बरोबर लक्षात येते पहा. 62, 72 आणि ह्या 72ची जर दुप्पट केली तर किती येते. 144. तसंच याचं करायचंय पहा. काय करणार तुम्ही. 17 त्रिक 51 आणि 51ची जर दुप्पट केली तर काय येणार. 102 येणार. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे.